त्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. एकदा का बापाचा एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं बघ. हे ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, त्याला काही नाही बघ. हे ज्याला आई नाही त्याला काही नाही बघ. हे या लाखोच्या गर्दीमध्ये सगळे नाते आपल्या सोबत असतात पुरी, पण हक्काचा खांदा निघून जातो. त्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि बडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. हे तो हक्काचा पदर निघून जातो बा. ज्या पदराच्या लपावं आम्ही लहान लेकरासारखं आई म्हणून आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. हे तो आईचा खांदा निघून जातो पुरी. हे ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या बापानं मला शिकवलं बा. हे तुझ्या बापाकडून एसटी बोलता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या बाहेर येत होते, एसटी तर खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बा. हे माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचा. माझ्या अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की म्हणून मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानामध्ये मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, बाबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. रोज डोळ्यासमोर दिसत होता